वणी शहर तसेच परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग। वणी शहर आणि परिसरात सकाळी 11 वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली। 2 दिवसापासून पाऊस पडत होता, परंतु 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान पावसाची जोरदार सुरुवात झाली। ओढे नदी नाले ओसंडून वाहू लागले। देव नदीला पूर आला। तसेच वणी सापुतारा महामार्गावर कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी जमा होऊन रस्त्यावर पाणी आल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। कालव्याला लागून असलेल्या शेतातील पिकांची काही प्रमाणात नासाडी झाली असून बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये पाणी शिरले। देवतारा राईस मिल व हॉटेल गायत्री या परिसरात मोठ्या प्रमाणात ओढ्याला पूर आला। पावसाळा सुरू झाल्यानंतर या हंगामात पहिलाच जोरदार पाऊस पडला। संपूर्ण शहर स्वच्छ धुवून निघालं। शहरात असलेला घाण कचरा बऱ्यापैकी वाहून गेला। देवनदी दुथडी भरून वाहत होती। तिळेश्वर महादेव मंदिरातही पाणी शिरलंय। 2 दिवस पासून पाऊस पडत असल्यानं नदीला पूर सुरू आहे। मंदिर नदी काठावर असल्यानं निम्मी अर्धे मंदिर पाण्यात असल्यानं भाविकांना पूजाविधी करता येत नाहीये। श्रावण महिना असल्यानं मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे। मंदिरात पाणी असल्यानं सगळ्यांचा हिरमोड झालाय। जोरदार पावसानं अनेक टोमॅटो लागवड झालेल्या शेतात पाणी साचल्यानं काही प्रमाणात नुकसान होणार आहे। वणी शहरात आठवडे बाजार असल्यानं मोठी वर्दळ असते। पावसामुळे बाजारात भाजीपाला विक्री करणारे व इतर दुकानदारांचे हाल होत आहेत। सागर मोर, नाशिक माझा न्यूज, वणी।